माझी एक स्टोरी आहे. आम्ही प्लॅनचेट करत होतो. ठीक आहे. की आत्मा बोलवायचा कॉलेज डेजमध्ये असताना. सो ते खूप वियर्ड पद्धतीने आत्ता खूप घाण घडलंय त्या गोष्टी. आणि ती जी मुलगी होती ती माझ्या दुसऱ्या रूममेटच्या खाली बसली होती, बेडच्या खाली, आणि अशी डुलत होती ती. आणि मी घाबरली, मी जोरात किंचाळली तर ती मुलगी उठली आणि शी इज लाईक की अरे काय झालं, हिला ही डुलते काय, आणि ती काय काय मागते आमच्याकडे खायला वेगळ्या घोगऱ्या आवाजात. मी लॉक केलेला दरवाजा उघडा, कुत्रा इकडे बसलेला आहे दुसऱ्या बेडवर, आणि लिटरली स्टेन्स पडलेत वॉलवर, ब्लड स्टेन्स. हाय विद्या, हाय, काय म्हणते, कशी आहेस? मी निवांत. तू कशी आहेस? मी पण मस्त. ओके. लास्ट आपण स्कॅरी पंपकिनवरती हिंदीमध्ये पॉडकास्ट केला होता. येस. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला होता लोकांचा. हो. आणि लोकांपेक्षा मी जास्त उत्सुक होते की पुन्हा कधी भेटते तुला आणि अजून काही नवीन नवीन गोष्टी, भयानक, सुपरनॅचरल भरपूर आहेत. अनुभव Yes. ऐकायला मिळतात तुझ्याकडून. येस. बेसिकली तू ॲस्ट्रोलॉजर आहेस, हो. टारो रीडर पण आहेस, हो. आणि वास्तू पण करतेस. येस. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आय एम शुअर तुला बरेच अनुभव येत असतील. खतरनाक अनुभव आलेले आहेत मला आतापर्यंत. आय डोंट थिंक सो की कोणत्या दुसऱ्या ॲस्ट्रोलॉजरला असे आले असतील, नाही अच्छा. माहिती, बट मला खूप स्केरी अनुभव आलेले आहेत. अच्छा. Yes. आणि ते अनुभव मला ऐकायचे आहेत. येस. तर स्टार्ट कुठून करतेस? सगळ्यात पहिले की माझी एक स्टोरी आहे. आम्ही प्लॅनचेट करत होतो. ओके. ठीक आहे. की आत्मा बोलवायचा अरे कॉलेज बापरे. डेजमध्ये असताना. सो ते खूप वियर्ड पद्धतीने आत्ता खूप घाण घडलंय त्या गोष्टी. अच्छा. येस. सो स्टार्ट असं होतं की आम्ही अहमदाबादला कॉलेजमध्ये होते मी. ओके. आणि ते कॉलेज आहे ना भरपूर असं झाडाझुडांच्या ठिकाणी होतं, असं आउटस्कट होतं थोडंसं. सो तिथे काय व्हायचं, आम्ही ठरवलं, 3 रूममेट आम्ही राहायचो. आम्ही ठरवलं की बाबा आज ना ट्राय करके देखते, काय असतं का, खरं असतं का. ठीक आहे. तेव्हा माझा बिलीव्ह नव्हता असा. सो आम्ही बसलो प्लॅनचेट करायला. आम्ही मस्त ओजा बोर्ड वगैरे ऑनलाईन मागवला आहे. ओके. आणि त्या एका मैत्रिणी आहे, ती कॅथलिक होती, तर तिला सगळे मंत्र वगैरे येत होते, अफर्मेशन्स वगैरे जे म्हणतो आपण. सो ती त्यात एक्सपर्ट होती खूप जास्त, आणि टारो रीडर आहे ती. ओके. सो तिने काय केलं की बाबा स्टार्ट करू आपण म्हणून. आम्ही बसलो मस्तपैकी, कॅन्डल्स वगैरे पेटवल्या, दरवाजा खिडक्या बंद केले आणि करायला स्टार्ट केलं. सो थोडा वेळ झाला, काहीच होत नाहीये. आम्हाला पिक्चरमध्ये दाखवतात ना की अरे लाईट्स डिम होत आहेत, काहीतरी फडकतंय, काहीतरी वेगळंच होतंय. येस. असं काही नाही झालं. अच्छा. ठीक आहे. आम्ही भरपूर वेळ बसलो आणि मग ठेवून दिलं आम्ही ते, की बाई काही नाही होते, फालतूगिरी ही. थोड्या वेळानंतर लाईक इन दॅट मुमेंट आम्ही हात पकडले ते एकमेकांचे, आणि आता सोडणार आहे आम्ही की बाई ठीक आहे ना. तर जोरात जोरात कुत्रे भुंकायला लागले. शेट. आणि ते दरवाजावर नख मारत होते. बापरे. आणि आम्ही घाबरलो. आता काय करायचं. लोक जमा झाले की भाई काय करतायत तुम्ही, लोक कुत्रे का भुंकतायत, काहीतरी वेगळं. आम्ही सांगितलं नॉनव्हेज बनवले बाबा, म्हणून असं आहे, काहीतरी खोटं बोलावं लागलं, काय करणार. सो ते झालं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही नॉर्मल होतो सगळं की बाई ठीक आहे, उचलून ठेवा, आता काही नाही होतं. सो जी कॅथलिक फ्रेंड होती, जी ते करत होती परफॉर्म, तर ती थोडीशी विचित्र होती. तिला या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट होता आधीपासूनच. आणि ती सिंगल चाइल्ड असल्यामुळे थोडंसं जास्तच ती लोनलीनेसमध्ये राहायची. इंट्रोवर्ट होती खूप. ओके. सो रात्री काय झालं, नेमके परत कुत्रे भुंकायला लागले माझ्या खिडकीच्या मागे. बापरे. जोरात जोरात. ठीक आहे. आणि मला माहीतच नाही की असं का होतंय. आणि ती जी मुलगी होती ती माझ्या दुसऱ्या रूममेटच्या खाली बसली होती, बेडच्या खाली, आणि अशी डुलत होती ती. आणि मी घाबरली, मी जोरात किंचाळली तर ती मुलगी उठली आणि शी इज लाईक की अरे काय झालं, हिला ही डुलते काय, आणि ती काय काय मागते आमच्याकडे खायला वेगळ्या घोगऱ्या आवाजात. आवाज बदलला होता. असं मॅस्क्युलिन थोडासा व्हॉइस होता, तो एकदम असा रफ आणि असं भरडा आवाज एकदम. आणि आम्ही घाबरलो. म्हटलं आता काय करायचं. मग तरी शांत बसलो, तिला उठून झोपवलं, शांत केलं, तिला जे पाहिजे ते खायला दिलं आम्ही. ती गप्प बसली थोडा वेळ. मग तसंच आम्ही जागेच होतो, कॉरिडॉरमध्ये फिरत होतो, ती रूममध्ये बसली होती फक्त. आम्हाला जायची हिंमतच होईना तिथे. थोडा वेळ झाला, सगळं बंद झालं. त्याच्यानंतर मग जेव्हा कॉरिडॉरमध्ये मी चालायचे तेव्हा मला भास व्हायचं की माझ्या पाठी कोणीतरी चालतंय. असं होतं ना की आपण चाललोय तसं चालतोय. आणि गर्ल्स हॉस्टेल होतं ते. सो जेव्हा डस्टबिन वगैरे असतात, त्याचे सॅनिटरी पॅड्स आपण पडलेले असतात. बरोबर. ठीक आहे. सो मी जेव्हा एंटर करायचे वॉशरूममध्ये आणि बाहेर यायचे ना, ते पडलेले असायचे पूर्ण खाली माझ्या रूमपर्यंत. इकडे तिकडे पडलेले असायचे. आणि असले की भाई हे काय होतंय. एकदा ठीक आहे,
कुत्रा आला असेल बोलू शकतो. दुसऱ्यांदा होत आहे ठीक आहे, तिसऱ्यांदा होत आहे, रोजच होत आहे बाई मी गेल्यावर काय आहे. सो आणि नंतर एक दिवस काय झालं, माझ्या रूममेट्स नव्हत्या, ती मुलगी पण घरी गेलेली आणि मी झोपलेली असताना लिटरली ते पॅड्स, दरवाजा उघडा, मी लॉक केलेला दरवाजा उघडा, कुत्रा इकडे बसलेला आहे दुसऱ्या बेडवर आणि लिटरली स्टेन्स पडलेत वॉलवर, ब्लड स्टेन्स, आणि ते सगळे पॅड्स वगैरे माझ्या रूममध्ये आहेत पडलेले. हे इतकं स्कॅरी होतं की मी घरी पळून गेले की मला ताप आला बाबा. बापरे, ऑब्व्हियसली खूपच स्कॅरी आहे, खूप जास्त होतं ते. आणि नंतर ह्या मुली मला बोलवायला आल्या की बाबा आता बस झालं, आपण रूम चेंज करू, हवं तर थोडे दिवस राहायचंय, आपण काही रेमेडीज करू रूममध्ये, म्हणजे तुला भीती नाही वाटणार. मग ते पंचमुखी हनुमान लावा, मग रोज आरती म्हणा, रोज चालीसा म्हणा, काय काय चालू झालं बरं का रूममध्ये. पण जी दुसरी फ्रेंड होती ना ती थोडीशी विचित्रच होती. ती रात्री उठायची, कॅथलिक फ्रेंड, हां कॅथलिक फ्रेंड, ती उठायची आणि बसून राहायची, रात्री स्टेअर करत राहायची. आणि आपल्याला कळतं कोणी स्टेअर करत असेल, भले आपण झोपेत असू दे तरी कळतं. सो असंच ती करत राहायची, कंटिन्यू चालू झालं. आणि नंतर आम्ही हॉस्टेल सोडलं बिकॉज 1-2 महिनेच उरले होते. नंतर कळलं की त्या हॉस्टेलचा जो खालचा फ्लोर होता, आमच्या खालचा रूम, तिथे एका मुलीने सुसाईड केलं होतं. शेट, हे आम्हाला नंतर कळलं. आणि त्यानंतर ती घरी गेली, तिच्या सगळे आपल्या घरी गेले. आता काही दिवसांपूर्वी, म्हणजे भरपूर टाईम झाला त्या गोष्टीला, पण ह्याच वर्षातली गोष्ट आहे ही. तिचं लग्न वगैरे झालेलं, आम्ही लग्नाला गेलेलो, तिचं जर्मनीमध्ये सेटल येते आता. सो तिच्या नवऱ्याचा फोन आला की बाबा एकदा ना चेक कर ना पत्रिका. म्हटलं काय झालं. अच्छा. आणि ही इज लाईक की भाई ती खूप वियर्ड बिहेव करते, तिला बांधून ठेवावं लागतंय, ती भिंती कोरतीये, त्याच्यातले खडे खातीये, अरे बापरे, किडे खातीये, भरपूर दिवस असं लॉनमध्ये बसून राहते, झाडांशी बोलते. म्हटलं वेगळंच काहीतरी आहे. आणि तिच्या घरी तिची बहीण आलेली, कझन वगैरे, त्याचा छोटा बेबी होता. सो इने काय केलं, तो बेबी ना सारखा रडायचा तिला बघून जोरात. आणि शी इज लाईक की मग तिने एक दिवस काय केलं, ते बाळ उचललं आणि ती पळून गेली. बापरे, जोरात पळून गेली. हां. आणि तिचा नवरा वगैरे खूप हायपर झाले, लगेच कॉल वगैरे केले सगळ्यांना की काय करायचं, बिकॉज त्यांनी शोधलं तर ती भेटली नाही. खूप वेळ झाला. आणि नंतर पोलिसांकडून कळलं की कचऱ्याच्या पेटीत बाळ पडलेलं होतं ते, पण ते नशीब जिवंत होतं. आणि ती लिटरली नदी किनारी अशी पडलेली दिसली. तिला उचलून आणलं, व्हेंटिलेटर, बेशुद्ध होती, उचलून आणलं. तिचं हाफ साईड आता वर्क नाही करत, पॅरालिसिस झालंय तिला. आणि ती डेडच आहे असं म्हणू शकतो आपण, ब्रेन डेड. सो ही रिसेंट गोष्ट आहे तिची. आणि खूप स्केरी भाई, खूप स्कॅरी आहे की काय करावं, सुरुवातीपासून तिच्याबरोबर काहीतरी होत होतं. हो, तेव्हा कळलं की ती सायकोटिक प्रॉब्लेम होता तो. पण नंतर ते असतं ना की आपण इल्युजन्सनंच खूप जास्त खरंच मानतो की हा बाबा आहे असं. आणि एकटी राहत होती, सारखं स्केरी स्टोरीज वाचायची. सो मे बी हा प्रकार घडला असेल की तिने काहीतरी ट्राय पण केलं असू शकतं, एखादी एनर्जी असेल. येस, तर ही एक स्टोरी होती. बापरे. आणि दुसरा एक्सपिरियन्स आमचा खूपच जास्त खतरनाक होता. कोकणात तुम्ही ऐकलं असेल चेडावाला. चेडा असतो, त्याला राखणदार म्हणतात लोक. तो घरी घेऊन येतात, त्याला पूजतात आणि मग तो काय करतो, पूर्ण असं पिढ्यानपिढ्या चालतात. अच्छा. तो रक्षण करतो आणि भक्षणही करतो. इफ तुमचा कोणी शत्रू असेल तर त्याला तो मारून टाकेल. बापरे. आणि इफ तुमचा काही ग्रोथ असेल, फॉर एक्झाम्पल एखाद्याचं शेतात पीक चांगलं येत नसेल, ते आणून घरात बसवलं तर त्याचं पीक चांगलं येईल, मार्केटमध्ये ते उत्तम दराने विकलं पण जाईल, अशा गोष्टी होतात. सो एका फॅमिलीना आधीपासून ते आणून ठेवलेलं, पण आत्ताची जी पिढी आहे त्यांनी नाही केलं, बिकॉज ते मुंबईला शिफ्ट झाले. सो ते गावातच राहिलं, सिंधुदुर्ग गाव होतं ते. सो तिकडे असं झाल्यानंतर हे लोकांना ग्रोथ नाही आहे, कामं थांबले आहेत ना. आणि अचानक एक प्रकार घडायला लागला, म्हणजे त्या व्यक्तीची जी बायको होती ती जोरात रात्रीची किंचाळायची. बापरे. उठून बसायची. ठीक आहे. स्वतःच्या बाळाला तिने भरपूर वेळा हार्म केलं, मारलं, घाबरवलं, गळा पकडलाय, असे भरपूर काय काय झालंय. आणि जी बाहुली वगैरे असते, ब्लॅक कलरची बाहुली आपण बनवतो, काही लोक बनवतात. सो ती अशा भरपूर बनवून ठेवून तिने त्याच्यावर असं नेल्स वगैरे ठोकून ठेवलेले होते. आणि सगळं वरच्या माळ्यावरती करत होती. आणि तिच्या घरात 156 कॅट्स होत्या.
बापरे. एवढ्या कॅट्स आणि ते भरपूर डॉल्स सापडल्या जेव्हा तिला पकडलं गेलं. आणि ती त्या रूम मधून ऑलमोस्ट बाहेरच येत नव्हती, लोकांना पण घुसू देत नव्हती की काय काय नाही. मग असं करत करत त्यांचा जो बेबी होता तो थोडासा मोठा झाला आणि त्यानंतर ती बाई मेली. तो माणूसही मेला, म्हणजे त्याचे आईवडील मेले. ठीक आहे. मग त्याला ना त्याच्या काकांनीच अडॉप्ट केलं की बाबा तू आमच्याकडे राहा. तर हा व्यक्तीचं काय झालं की त्या व्यक्तीला वेड्याचा झटका आला. त्याला हॉस्पिटलमध्ये मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तो मुलगा तर आता बाबा त्यांच्या फॅमिली मेंबर्स कोणतरी सांभाळत आहे, पण जो हा माणूस होता तो मेंटल असायलममध्ये गेला. त्याच्यानंतर त्याच्याकडे भरपूर हे झाले, डॉक्टर्स आले, त्याची ट्रीटमेंटच होईना. आणि जो डॉक्टर त्याची ट्रीटमेंट करतो तो मरून जातो किंवा त्याला असं काहीतरी प्रॉब्लेम येतात की बाबा तो खूप अडकतो खूप जास्त घाण पद्धतीने. आणि त्याला ड्रीम्स येतात त्या डॉक्टर्सना की बाबा कोणीतरी त्यांना घसा आवळतंय, एका ब्लॅक रूममध्ये त्यांना घेऊन जातंय आणि तिथे एक पेंटिंग आहे. त्याच्या रूममध्ये त्यांनी एक पेंटिंग बनवून ठेवली आहे आणि त्याचं नाव लिहिलंय लास्ट पेंटिंग. त्या मुलाने बनवली, त्या माणसाने. अच्छा, हा, त्या माणसाने. आणि तो खूप जास्त विचित्र बिहेवियर करतोय, म्हणजे शांत असतो, बोलतच नाही, किंचाळून पौर्णिमेला किंचाळून उठतो फक्त, बाकी एक शब्द ती व्यक्ती बोलत नाही. आणि नंतर त्याचा हिप्नोसिझम एक थेरपी झालेली, हिप्नोटाईज केलं गेलेलं त्याला. आणि त्याच्यातून ते असं ना की पास्ट लाईफमध्ये जा, हे करा ते करा, तसं करायला लावलं. सो त्यांनी असं सांगितलं की तो त्या पेंटिंगमध्ये तो कैद आहे आणि त्याच्या आजूबाजूला खूप घाण प्रकारे आत्मे वावर करतात. सो अजूनही तो त्या पेंटिंगमध्ये आहे. सो जे बाहेर आहे ते असतं म्हणजे त्याचं फक्त शरीर आहे. हां, आणि तो मेन म्हणजे फक्त तिथे आहे, सोल तिथे कैद आहे असं त्याने स्वतःच सांगितलंय. आणि ते शोधतायत अजून की काय करू काय नाही, पण एंड काहीच नाही. त्यांच्यासाठी तो एक्सपेरिमेंट आहे. मग शेवटी ते आले आपल्याकडे की काय करायचं. असं ऐकल्यानंतर काहीच नाही करू शकत. मेन म्हणजे तर समजलंय की बाबा तुमच्या घरी आपण जाऊया, काय प्रकारे आपण एकदा बघू, है ना. सो मी आणि टीम गेलेलो. सो गेल्यानंतरच निगेटिव्ह वाईब आहे. त्यांचा उंबरा कोणीतरी पुजून ठेवलेला आहे आणि त्यांच्या घराच्या बाजूलाच तो राखणदाराचा चेडाचा जो दगड आहे तो ठेवलेला आहे भाई. ओके. दगडाच्या रूपात त्यांनी ते ठेवलेलं आहे. सो ते बघितल्यानंतरच मला कळलं की बाबा इथे पूजा झाली नाहीये आणि हे असंच ठेवलेलं आहे. सो आतमध्ये गेलो आणि त्यांचं जे घर होतं खूप विचित्र होतं. तर माझे जे गुरु आहेत त्यांनी सांगितलं की ह्या जागेवर ना काहीतरी आहे, इथे आपण खोदून बघा. सो त्यांना म्हणजे जे हॉल आहे तो खोदायला लावला. आणि त्याच्यात नंतर ते छोट्या मुलांना गाडलेले सापळे असतात ना ते भेटले. बापरे. म्हणजे नंतर कळलं की ती स्मशानाची जागा होती, तिथे लहान मुलांना गाडायचे पण त्यात हा चेडा नावाचा प्रकार पण केला गेला. सो ते पूर्णच फॅमिली उद्ध्वस्त झाली आहे. अरे रे रे, खूप घाण पद्धतीने उद्ध्वस्त झाली आहे. खूपच. येस. मग आता त्या मुलाचं काय झालं? आता तो ऍडमिटच आहे अजून पण. ठीक आहे, त्याची ट्रीटमेंट चालू आहे फक्त. पण आता डॉक्टर्स टिकलेत, जे निघून जायचे किंवा मरून जायचे, डायरेक्ट ऍक्सिडेंट व्हायचा असं काही होत नाहीये. कव्हर होतं बिकॉज भरपूर काय काय करायला लावलं त्यांना. नंतर हे पाठ करा, ते पाठ करा, असंच करा, तसंच करा. त्यांनी उपाय सांगितले, शतचंडी करा, नवचंडी करा. सो त्याच्यामध्ये ते पूर्ण फॅमिली वगैरे सगळे बसून ते केलं बाबा त्यांनी. ओके. मग कुठे ते हळूहळू प्रोग्रेस होतोय आता. होईल म्हणजे हळूहळू होईल ते. तुला माहिती आहे का, एक मूवी होता, मला आठवत नाही, खूप जुना आहे तो, मराठी मूवी, मृगजळ. पाहिलाय. ती मुलगी असते ना थोडीशी सायको असते, तिला वेगळंच काहीतरी फील होतं. येस असे भरपूर लोक आहेत भाई. ऍक्च्युली म्हणजे नक्की ड्युअल पर्सनॅलिटी असते की खरं ती पॉझेस असते ना, ते थोडं क्लिफ हँगर आहे. येस, पण पजेस लाईक ते असतं, माणूस पजेस होतो. ठीक आहे, बिकॉज ज्यांचा मून वीक असतो तेच लोक पजेस होतात. ओके, असं पण आहे का? हो. म्हणजे राशीचा इफेक्ट राशीवर नाही होत इफेक्ट, पण तो माणूस जर ऑरा त्याचा वीक आहे, तो स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी काहीच करत नाहीये. प्रत्येक माणूस देवाचं करतोच ना. बरोबर. इफ तो नाहीच करत आहे काही, सो त्याला होतोच असं काही ना काही प्रकार. आणि मोस्टली तरी ते रूल्स आहेत ना आपले की बाबा अत्तर लावून जाऊ नये, रात्री फिरू नये, केस मोकळे सोडून घुसू नये, इकडे तिकडे फिरू नये, है ना, काळे कपडे जास्त घालू नये. सो आहेत, त्याचं तथ्य आहे काहीतरी. बरोबर.
सो ते एक आहे. आणि रिसेंट एक होतं की लबुबू डॉलचं एक ठीक आहे. सो टेरिबल. तू घेतली की नाही अजून? अजिबात नाही, ती बघूनच मला आवडत नाही ऍक्च्युली. मला सॉफ्ट टॉईज नाही आवडत, आपल्याकडे मला इंडियन भीती लबुबू बसली आहे. खूप आहेत. हा, तात्या विंचूबाई फेवरेट आहे तुझा? नाही. तो एकच डॉल होती, त्याच्यावर मी खूप घाबरली आहे. तेव्हापासून मी लहानपणी? एकही सॉफ्ट टॉय ठेवलं नाहीये घरात माझ्या. बापरे. सो मला त्या डॉल्स वगैरेची खूप भीती आय थिंक वाटते. आपण लास्ट ह्याच्यामध्ये पण बोललो ना Same. डॉल्स बद्दल. डॉल्स बद्दल तेव्हा पण मी सेम सांगितलं की मला खूप भीती वाटते डॉल्सची. मला आठवलं आता पटकन. येस. सो लबुबू डॉल एका बाईने घेतलेली, ती हम्म. डिवॉर्सी आहे. अच्छा. आणि हे तिचे काय- इंडियातली केस आहे आपल्या? आपल्या मुंबईतली केस आहे ही. अच्छा, मुंबईतलीच केस मुंबईतलीच केस आहे. आहे. ओ. ठीक आहे. सो तिने ती डॉल घेतली आणि काय माहिती असे भरपूर तिने घेतले बरं का, एकच नाही भरपूर घेतले. हा. बिकॉज ते 700 काहीतरी मिळत होतं इथे. हम्म. सो तिने Duplicate. मार्केटमध्ये उचलल्या मस्तपैकी. आता कोणी दिल्या ते नाही माहिती, पण तिने काय केलं, जी मेन डॉल असते एक डॉल ठेवली फक्त, बाकीच्या डॉल्स होत्या ना त्याच्यातलं आतमधलं सामान काढलं, म्हणजे जे काय असतं त्याला, काय कापूस असतो कापूस. तो काढला. हम्म. ठीक आहे. आणि जसं आपण वुडू डॉलचं करतो हम्म. तशा हिने भरपूर काही गोष्टी स्टफ केल्या त्याच्यामध्ये. ओके. आणि खूप सारे स्पायसेस स्टफ केले, बिकॉज स्पायसेस खूप जास्त या गोष्टीसाठी यूज होतात, लाईक वशीकरण तंत्र म्हण, ओके. काही म्हण. हम्म. खूप इम्पॉर्टंट असतं. रेड चिली इज व्हेरी इम्पॉर्टंट. नजर उतरताना पण नाही, आपण वशीकरण वापरतो. करण्यासाठी पण ती उपयुक्त असते. नाही, मी सांगते नजर काढताना सुद्धा वापरतो आपण. हां. लाल हो. मिरची. आणि वशीकरण करण्यासाठी पण वापरतो आपण लाल मिरची. काय म्हणते? हो. सो हे सगळं तिने गोळा करून त्या हम्म. डॉलमध्ये भरलंय आणि तो खूप छान पॅक करून तिने भरपूर तिच्याच फॅमिली मेंबर्सना पाठवून दिलं. ठीक आहे. आता ते छोटे छोटे मुलं, त्यांना काय कळतं. सो ही काय करायची, सगळ्या ती तांत्रिक आहे. ओके. हां. हम्म. सो या सगळ्या गोष्टी ती द्यायचे वगैरे, त्या लोकांना देऊन टाकलं तिने डॉल्स. हम्म. आणि नंतर काय केलं, म्हणजे एक लगेच मुलं आजारी पडायला लागले, कोणाला ताप यायला लागला. हा. ऑब्व्हियसली ती अफवा होती की बाबा ती डॉलच पसेस आहे, Possess तुम्ही आहे, ती हो. फेकूनच द्या, असंच करा तसंच करा. काही पॅरेंट्सने फेकून दिली, काही पॅरेंट्सने नाही फेकली, पण तरी इफेक्ट झालाच ना. तरी त्यांचं घर अशांत आहे, सगळं हो. इकडे तिकडे झालं. आणि हिचं काय झालं, ही डिबॉसी होती आणि हिला ना एक मुलगा आवडत होता. सो आता त्याला प्राप्त करण्यासाठी त्या बाईंनी खूप काय काय केलंय. हम्म. खूप काय काय इन द सेन्स की ते अफर्मेशन लिहायपासून, ते कोड वगैरे हातात लिहायपासून, हम्म. काय ते म्हणजे जे काही पॉसिबल आहे जे ते काय सगळे try बेलीफ केले. जाळा सगळं करून झालं. Okay. बेलीफ असतं ना त्याच्यावर अफर्मेशन लिहून ते जाळतात हम्म. मॅनिफेस्टेशनसाठी. सगळं केलं, पॉझिटिव्ह नेगेटिव्ह, भावली भिवली सगळा प्रकार करून झालाय. वुडू बिडू, रक्त बिक्त, कपडे बिपडे आणून सगळं झालंय करून. ठीक आहे. सो केस पण केस पण बापरे. किंवा बिकॉज मेमरीज तुमच्या केसांमध्ये आणि तुमच्या नखांमध्ये जास्त असतात. सो ते पण यूज करून झालं तिचं. आता ते केल्यावर तो माणूस थोडे दिवस यायचा आणि थोडे दिवस गायब राहायचा. Okay. मोस्टली जेव्हा फुलमून आणि न्यूमून असेल तेव्हाच तो यायचा तिच्याकडे हम्म. आणि नंतर गायब होऊन जायचा. सो आता तिला परमनंट सोल्युशन पाहिजे की तिला लग्न करायचं असं तिने डिसाईड केलं. हम्म. सो तिने काय केलं, या सगळ्या डॉल्स तिने ज्या मुलांना दिलेल्या त्या परत त्याच्यातले काही मुलं तिने उचलून घरी घेऊन आली, किडनॅप केले तिने ते मुलं. घेतली. बापरे. तिच्याच रिलेटिव्सचे मुलं तिने तिने किडनॅप केले. आणि घरात आल्यानंतर ती बळी देत होती त्या मुलांचा. शेट. केस चालू आहे सध्या, बापरे. कोणाला माहीत नाही आहे बिकॉज मी नाव आणि प्लेस मेन्शन केलेलं नाही आहे. सो ही केस चालू आहे सध्या तरी. आणि त्यांचा बळी दिल्यानंतर ते अशी किती बळी दिले ग तिने? 6. बापरे. ती सायको आहे. लिटरली सायकोच आहे. म्हणजे मी आता बोलणार होतो, ती सायको आहे का ती? सो असे 6 बळी तिने दिले. हम्म. आणि त्याच्यानंतर मग आता तो मुलगा तिला, म्हणजे आत्ता कळलंय की ते आहे, पण जे बळी देत होती तेव्हा ते सोबत होते. म्हणजे ती प्रोसेस व्यवस्थित चालली होती. बिकॉज ऑफ चांगले देवताही आहेत. आता ती दुसऱ्या देवतांचं करत असेल, कोणत्या शैतानाची पूजा करत असेल, आपल्याला नाही माहिती. बिकॉज बरोबर. क्विक रिझल्ट तिथूनच मिळतात, इथे नाही मिळत. राईट. सो हा प्रकार तिथे खूप टाइमपासून चालला होता. बापरे. 1 वर्षात झालंय हे सगळं. भयानक. सो खूप डेंजर होतं. आणि हे जेव्हा मला कळलं की ती माझी नोनच होती हा हा हा. की असं आहे, बिकॉज लास्टला 6वा बळी द्यायच्या आधी ती स्वतः स्लीपिंग पिल्स खाऊन घेतलेल्या. मग तिला हॉस्पिटलाइज केलं. त्याच्यानंतर मग जेव्हा तिचा तो बॉयफ्रेंड घरात घुसला त्यांच्या, तेव्हा त्याला कळलं की भाई हे काय असं. बिकॉज त्या ज्यांना मारलंय ना, त्यांचे जे अवयव आहेत, किडनी म्हण किंवा दुसरे लिव्हर म्हण, काही म्हण,
त्या गोष्टी तिने काचेच्या बॉक्सेसमध्ये पॅक करून, म्हणजे पॉलिथिनमध्ये हे करून काचेमध्ये बॉक्समध्ये पॅक करून काही काही जडीबुटी असतात ना त्यांच्यामध्ये ठेवलेल्या आहेत घरात रचून अशा. बापरे, विचित्रच सो होती. त्याला तेव्हा कळलं. आणि त्याने मग रिपोर्ट केलं. हो, त्यानेच रिपोर्ट केलं. भयानक आहे ना. खूप डेंजर म्हणजे होतं. रिलेटिव्ह पण एकदम डेंजर. विश्वासच नाही ठेवायला पाहिजे कोणावर. नाही ठेवायला पाहिजे, बिकॉज खूप विश्वासाने आपण असं देतो, नंतर बघ असं करतात. हो, इवन तू भारतीचा पण व्हिडिओ बघितला असशील ना, ती ब्लॉगिंग करते. तिने त्याच्यात पण ते ती- जाळून टाकले ते हा, doll. तिचा मुलगा बराच वियर्ड बिहेव पण करत होता. रिअल आहे की ती डॉल भरपूर लोकांना, आता ही पहिली केस झाली. दुसरी हम्म. केस होती की एक नॉर्मल मुलगी, कॉलेजची मुलगी ग. सो ती मुलगी फॉर्ग्युसन कॉलेजची होती आणि खूप टॉपर होती ती तिथे. सो तिने काय केलं, ती डॉल घेतली आणि घरात राहिली नॉर्मल असं. सो तिच्यासोबत काय व्हायला लागलं की ती असं सांगायला लागली की मला असं फील होतं की माझं कोणीतरी रात्री रेप करतंय म्हणे. ती डॉल घेऊन ती झोपायची. बापरे. डेली असं होत होतं. मग कमरेचा खालचा भाग दुखणं, ओटीपोटात दुखणं असं चालू होतं तिचं कंटिन्युअसली. मग नंतर जेव्हा चेक केलं व्यवस्थित, तिला रेमेडीज सांगितल्या, बाबा हे कर तू, ते कर तू, काय काय कर तू. सो नंतर लक्षात आलं की ते डॉलमुळे होतंय. डॉलमध्ये डॅमेज वगैरे आहे काहीतरी असं. सो म्हणून तो फेकण्यात आलं ते. तरी ती डॉल उठून तिच्या घरी रात्री यायची. बापरे. तरी सेम प्रोसेस चालला होता तो. हे झालं तिच्यासोबत 3 महिने झालं हे चाललं आणि डेली. तर ती खूप घाबरत होती आणि तिने लॉक करून घेतलेलं घरात स्वतःला. मेंटल स्टेट तिची किती खराब झाली असेल. खूप जास्त भयंकर आहे ना. हो, अशा गोष्टी घडतायत, आपल्याला माहित नाही नाहीये. ऍक्च्युली नंतर म्हणून तुला कळतंय. बोलवलं इकडे आम्हाला ठीक आहे सांगायला. आणि सांगायचं असं आहे. हो. तसे आपण बऱ्याच लोकांना भेटतो, वेगवेगळ्या गोष्टी कळतात. ऍक्च्युली खूप Yes. काही गोष्टी घडतात पण आपल्यापर्यंत ते पोहोचतच नाही पोहोचत. आता तूच बघ ना किती काय काय सांगते. हो, आणि हे जेव्हा मला कळते तेव्हा मी अजून शॉक होते की बाई हे काय नवीन आहे. तुला माहिती आहे, तू आता चेडाचं सांगितलं तसं कोकणात बायांगी पण आहे. बायांगी भूत किंवा काय म्हणतात त्याला, आत्मा म्हणू शकतो. म्हणजे ती एक साधना आहे. ओके. तर ते खूप जुने तांत्रिक वगैरे आहे ना, ते ती साधना करून ती पॉवर मिळवतात. ती शक्ती किंवा ती काय म्हणतात साधना. हां. आणि मग ती एखाद्या नारळात लोकांना देतात. जसं ओके. आपण घर वगैरे रेंटवर देतो ना, हां, तसं तसं. 25 वर्ष 20 वर्ष. हो. ओके. आणि एकदम नॉर्मल, एकदम नॉमिनल चार्जेस असतात. पण ते असं 5 वर्ष 3 वर्ष 10 वर्ष वेगवेगळ्या म्हणजे केल्यानंतर त्याचा आफ्टर इफेक्ट काय असतो? त्याचा आफ्टर इफेक्ट म्हणजे ते दिल्यानंतर पहिलं तर तुमच्या घरात देव नकोय. ओके. जसं चेडाची पूजा करायची, पण Yes. चेडा तुमच्या घराच्या बाहेर असतो ना, हो तू म्हटलीस. हो. पण ह्याला तुमच्या देवारात स्थान द्यायचं आणि त्याची बापरे. पूजा करायची. आणि त्याच्याकडे तुम्ही जे गारण आपण देवाला घालतो हां. ते त्याला घालायचं आणि तो कम्प्लीट करतो. जसं की तू मगाशी म्हटले की एखादं दुश्मन आहे त्याला मारून टाकतो, येस. सेम वेमध्ये. पण याचं असं आहे, तू 15 वर्षासाठी घेतलंय हां. तर तुला 15 वर्षांनी तो रिटर्न करायचा. दुसरं, तू ज्या घरात घेऊन गेली आहे, जिथे त्याचं अधिष्ठान किंवा स्थापना केली आहे, ते तू हलवू नाही शकत. अरे बापरे. आणि लॉंग टर्मसाठी घेतल्यानंतर लोक मोस्टली विसरतात की 10-15 वर्षांनी कुठे आठवतंय की नाही बाबा आठवते. रिटर्न द्यायचंय किंवा काय. किंवा कधी कधी असं होतं की त्याची पूजा करायचं विसरतात, दुसरं देवाची पूजा करायला लागतात. मग त्याचे रिव्हर्स इफेक्ट जे तुमच्याकडे आलेलं आहे, सगळं निघून जातं ऐश्वर्य, हळूहळू. हा, तुमचं आरोग्य सगळं Yes. निघून जातं. आता तू साधना म्हटलीस ना, हा, तेव्हा एक बाई लक्षात आली माझ्या. साधना नावाची. नाही, साधना नावाची नाही. म्हणजे जी खूप असं दाखवायची की शी इज फ्रॉम बेंगॉल. ठीक आहे, बंगाली आहे ती. तर ती काय करायची की लोकांना साधना द्यायची. ठीक आहे, की तुम्ही हे करा, उच्चिष्ट गणपतीची साधना करा, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. ठीक आहे. उच्चिष्ट गणपती एक्सपर्ट होती ती. ओके. लाईक तंत्रमार्गात जायसाठी फर्स्ट इज गणपती. त्याची तुम्हाला पूजा करावीच लागते. बरोबर. टू स्टेबलाइज युअर मूलाधार चक्र. सो त्याची पूजा केल्यानंतर भरपूर काही काही चांगले इफेक्ट्स येतात. तर एक कपल होतं दिल्लीचं. त्या लोकांना एक तर त्यांचं मंगळवारी लोकांचं असतं ना की त्यांची सेक्शुअल एनर्जी खूप जास्त हाय असते. सो ते तसेच होते. आणि त्या लोकांनी काय ठरवलं की बाबा आपण एक्सप्लोअर करू ना की स्पिरिच्युअल किंवा कामसूत्राचे वेगवेगळे पार्ट्स काय आहे, डेव्हलप काय करायचं आहे. आणि उच्चिष्ट गणपतीची इमेज अगर तू बघितली तर ती ऑलरेडी त्या इंटिमेट फॉर्ममध्ये आहे. ओके. ठीक आहे, त्या झोनमध्ये आहे.
सो त्यांना असं वाटायचं की बाबा ही शिवचा रूप आहे, हा शक्तीचा रूप आहे, किंवा हा गणपती आहे, ही त्याची बायको आहे. सो आपण अशा रीतीने काहीतरी एक्सप्लोअर करूया त्याच्यामध्ये अजून. सो असं करत करत ते लोक तिच्याकडे आले आणि तिने काय केलं, त्यांना बोलवलं की हां बाबा ठीक आहे चालेल, मी तुम्हाला खूप जास्त काहीतरी, मग ते असं ओशोचं बुक आहे एक, संभोग समाधी, ठीक आहे. सो त्यानुसार ती काहीतरी करून प्रोसेस करून ते स्पिरिच्युअलिटीकडे घुसवणार होती त्यांना. असं काही नसतं, ठीक आहे. ते नंतर आपोआप येतं आपल्या लाईफमध्ये, सुरुवातीला नाही येत ते. सो तिने काय केलं, तिचं एक घर आहे नॉर्मल असं, त्याच्यामध्ये खूप विचित्र घर आहे ते असं खूप छोटंसं. सो तिथे ती लोकांना बोलवते आणि त्या दोघांना तिने इन्व्हाइट केलं तिच्या घरी. हे लोक गेले आणि त्यानंतर मग पहिले तर तिने त्यांना कपडे काढायला लावले आणि तिच्यासमोर आणि त्यानंतर दोघांना निवस्त्र केल्यानंतर तिने नॉर्मली काय ते आपलं अष्टगंध, भरपूर काय काय कशाचं तेल, तांत्रिक गिरी दाखवण्यासाठी काय प्रोसेस केली असते. ते असं सगळं पाणी, असं वटवागळूचं रक्त बिक्त असं काहीतरी हे ना, ते असं सगळं घेऊन आली ती वाडग्यात. बापरे. आणि नंतर ती त्यांना लावायला लागली, ठीक आहे. लिटरली शी इज टचिंग देअर प्रायव्हेट पार्ट्स. आणि त्याच्यात ती असं गळ्याला हात लावून मंत्र म्हणतीये, पोटाला हात लावून मंत्र म्हणतीये, ठीक आहे. असं तिने ती पूर्ण प्रोसेस चालली 3 तास दोघांसोबत. काय म्हणतेस. हो बापरे. आणि जेव्हा मी ऐकलं म्हटलं बाई काय लोक पागल आहेत का बाई, गुडघ्यात अक्कल आहे का त्यांच्या, ठीक आहे. बिकॉज ते सांगत होते त्या पद्धतीने मला रडत रडत की असं असं झालंय आमच्यासोबत. सो त्यानंतर काय झालं, ते झालं प्रोसेस आणि नंतर तिने काय केलं, त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्यासमोर सेक्स करून दाखवा. ते पण झालं प्रोसेस. मग नंतर ते लोक घरी आले, त्यांना खूप विचित्र वाटलं की भाई आपण काहीतरी वेगळंच करून आलोय आज. सो लेट्स सी काय होतं. त्यांना पण हाऊस अजून, ते म्हटलं ठीक आहे अजून आज काय नाही झालं, आपण नेक्स्ट ट्राय करून बघू की काय होतं. तिने परत त्यांना इन्व्हाइट केलं तिच्या घरी. ह्यावेळी तिने काय केलं की पूर्ण असं सेज असतो आपण नॉर्मल वापरतो तसं दुसरं पण काहीतरी येतं जे लावल्यानंतर खूप दूर दूर येतो, ज्याच्याने तुमचा कॉन्शियसनेस थोडासा हलून जाईल. लोभान टाईप नाही, वेगळंच काहीतरी असतं. मे बी काहीतरी ॲड केलं असेल तिने कोणता तरी स्पायसेस. सो ती केल्यानंतर पुन्हा सेम प्रोसेस रिपीट झाली. बापरे. ठीक आहे. ह्यावेळी तिने मुलाला दुसऱ्या रूममध्ये पाठवलं आणि मुलीला त्या रूममध्ये ठेवलं आणि त्यानंतर ती मुलीसोबत ते विचित्र चाळे करायला लागली. बापरे. डोंट टेल मी. आणि तिने खूप भयंकर होतं ते जे पण होतं. सो तिला परत ते लावलं, हाड मासं वगैरे. ह्यावेळी तिला रक्त प्यायला दिलं तिने आणि ती प्यायली. लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात ना, विक्षिप्त आहेत ते, विचित्र आणि विक्षिप्त. आणि ती प्यायल्यानंतर मग ती झोपून राहिली, ठीक आहे. मग ती बेशुद्ध झाली. कॉन्शियसनेस तिला दिसत होतं सगळ्या गोष्टी, तिच्यासोबत काय घडतंय. त्या तांत्रिकने कपडे वगैरे काढले, फिमेल होती ती. सो तिने कपडे वगैरे काढले, तिच्यासोबत ती जबरदस्ती वगैरे करत होती. नंतर मग प्रोसेस, तिचा विनयभंग केला. हा विनयभंग केला तिने. त्याच्यानंतर मग थोड्या वेळ झाला नॉर्मल तसं सोडून ती दुसऱ्या रूममध्ये मुलाला हे करायला आली आणि त्या मुलाला ऑब्व्हियसली तिने परत त्याचा विनयभंग केला. भरपूर गैरप्रकार केले जे नको घडायला, जे घडलं. मग ते चिटिंगच झालं ऑलमोस्ट. आणि त्यावेळी ती त्याला बोलते की तुला जे पाहिजे ना आयुष्यात मी तुला देऊ शकते, त्या मुलीला सोडून दे आणि मी तुला जेव्हा बोलवेल तेव्हा तू माझ्याकडे येत जा. बापरे. टेरिबल. खूप हॉरिफाईंग होते. त्याच्यानंतर मग हे सगळं प्रोसेस झालं आणि हे लोक घरी आले. मग या लोकांनी सांगितलं एकमेकांना की भाई असं असं झालंय. मग नंतर तिने बोलवलं की भाई वो प्रोसेस रहता है, असं रहता है, खोटं बोलली काहीतरी. नंतर म्हणे ये वाले प्रोसेस में तुमको बहुत मजा आएगा. पुन्हा बोलवलं तिसऱ्यांदा बोलवलं. आणि हे एवढे मूर्ख आहेत हे गेले आहे. अरे लहान मुलं आहेत ती, लहान 20-21 वर्षाची. बापरे. ठीक आहे. एक्सप्लोर करायच्या नावाखाली काही करतायत. सो हे केलं. त्याच्यानंतर ह्या लोकांना सांगितलं की ह्यावेळी ना नॉर्मल असं ग्रूम आणि ब्राईडसारखं या, तुम्ही सगळं ज्वेलरी वगैरे घालून नटून थटून या, ठीक आहे. बोलवलं, सेम प्रोसेस परत. बापरे. पण ह्यावेळी दोघांना सांगितलं की तुम्ही माझ्यासमोर इंटिमेट व्हा, मी तुम्हाला पाहते म्हणून. आणि दागिने वगैरे घेऊन पळून गेली ती. हे लोक तिथेच राहिले. बापरे. त्यानंतर ती भेटलीच नाही. भयंकर प्रकार आहे हा. पोलीस आणि त्यांच्याकडून तिने हे प्रोसेससाठी पैसे उचलले होते 1.5 लाख रुपये. आणि ह्यांच्याकडे एवढे पैसे आले कुठून? घरचे श्रीमंत बाई, तिथे नॉर्थवाले सगळे जमीनदार आहेत असतील. हां.
देतात घरचे. नक्कल गुडघ्यात. हो. आणि मग ते माझ्याकडे त्याच्यासाठीच आलेले की तुम्ही काहीतरी आम्हाला असं वेगळं काहीतरी सांगू शकता का. म्हटलं बाई डोकं गुडघ्यात आहे का तुमच्या. म्हणजे एकदा एवढं मोठं खड्ड्यात कांड पडले झाल्यानंतर सुद्धा तरी पुन्हा त्यांना अजून परत तेच explore करायचंय. मग त्यांना खरं तर डॉक्टरची गरज आहे. मी हाकलून दिलं त्यांना, म्हटलं बाई नाही करू शकत आपण हँडल. भयानक खूप असं भयंकर प्रकार होत असतील ना, म्हणजे खूप जास्त ऐकायला येत असतील तुला. भयानक. अजून एक आहे बाबा की नवी मुंबईमध्ये एक रेल्वे कॉलनी आहे. ठीक आहे. 2 आहेत तशा, त्याच्यातली एक आहे कॉन्ट्रोवर्सी चालू आहे आता सध्या तिथे. ओके. पण प्लेसचं नाव नको घ्यायला. पण मला माहिती आहे कारण मी नवी मुंबईचीच आहे. गुड. सो तिथे ना कन्स्ट्रक्शन चालू आहे बिल्डिंगचं. तर तिथे ना लोक बसतात असे नॉर्मली. तर तिथे पण एक असं तांत्रिक असं फील होतं. म्हणजे ते लोक करून देतात. ठीक आहे. डेड बॉडीज घेऊन येतात. बापरे. अघोरी लोक म्हणतात की आम्ही अघोरी आहोत असं. डेड बॉडीज घेऊन येतात. ते मांस वगैरे कापून ते लोकांना खायला देतात की तुमच्या इच्छा पूर्ण होऊन जातील, असं होऊन जाईल, तसं होऊन जाईल. रेल्वे कॉलनीत हे प्रकार होतात. हो. ती पडीक आहे म्हणून. येस. आणि हे मोस्टली रात्री 3 वाजता होतं सुरू. 1:30 ते 3. सो त्यानंतर ती व्यक्ती काय करते, जो हे प्रकार करते, ठीक आहे, तो माणूस काय करतो, त्याचे कपडे चेंज करतो. बाईच्या वेशात तो म्हणजे बाईचे कपडे परिधान करतो आणि तो नाचतो. ओके. इट इज व्हेरी फनी की तो नाचतोय. 2-3 तास चालतं. मग तो परत त्याचे कपडे चेंज करतो आणि परत तो खाली येतो. ओके. असं ऑलमोस्ट 4-5 वर्ष झालं चालू आहे. आणि तो सांगतो मी तांत्रिक आहे. माझ्या अंगात कोणीतरी येतंय. येस. आणि लोक जातात त्याच्याकडे डान्स बघायला. कोण नाही जात. डान्स आम्ही बघितला होता दुर्बिणीवर. या काय प्रकारे काय करतोय हा, असं ग्रुपने गेलेलो तेव्हा कळलं होतं. हा प्रकार घडतोय तिथे की तो काय काय वाटतं लोकांना, मास वगैरे वाटतं, कोणाला ड्रग्स देतोय, मला काय करतोय. सो येस. आणि बायका त्याला घरात बोलवतात स्वतःच्या. किती लोकांचं त्यांचं मेंटल स्टेट एकदम खराब असेल जे अशा ठिकाणी जास्त म्हणजे कॉमन सेन्स पण वापरत नाहीयेत. आणि घरी बोलवतात उलट. घरात काही करून गेल्यानंतर काय करणार आहे. बघ ना. ते मागे नवी मुंबईमध्ये ज्वेलरी, आपली सोन्याची ज्वेलरी आहे ना, मला वाटतं मी शाळेत वगैरे असेल, तर तेव्हा भरपूर सोनं असायचं लोकांकडे. आता खूप महाग झालंय. तर तेव्हा असं होतं की ज्वेलरी आम्ही क्लीन करून देऊ तुमच्या डोळ्याच्या समोर. आणि ते काढून घ्यायचे, क्लीन करायचे, अर्धी पळून जायचे घेऊन. अरे रे. इथे पण घडत असेल असे प्रकार, पण ती व्यक्ती अजूनही तिथे आहे. तू एवढं सगळं बऱ्याच ठिकाणचं काळा जादूचं वगैरे सांगितलं. आता तुला हे रिसेंट लीलावतीमध्ये माहिती आहे ना, खाली जमीन खोदल्यानंतर बरंच काही काही मिळालं. ऐकलेस, बघितलं? अशी सेम घरात पण भेटलेलं, माणसांच्या घरात पण भेटलेलं. काय म्हणतेस? येस. पुण्याला एक आहे, एक हॉलिवूड पिक्चर आहे. ठीक आहे. आता तो कोणत्या भाषेत आहे मला नक्की नाही माहिती, पण त्याच्यात असं दाखवलं की त्यांच्या वॉशरूममध्ये ना कंकाल मिळतात, आतड्या निघतात प्राण्यांच्या, असं दाखवलंय त्या मूवीमध्ये. तर तसाच विकृतपणा त्या घरात केला होता. आम्ही वास्तूसाठी गेलेलो आणि तिथे असं म्हणजे व्यवस्थित होतं सगळं नॉर्मल. ते लोक बोलले फक्त वास्तू करा. आणि आपण जातो तेव्हा घरात निगेटिव्हिटी आपोआप जाणवली. आजार पण आहे इथे भरपूर आणि खूप प्रॉब्लेम्स येत आहे. ते बोलले हो होते असं. म्हटलं बाई माझ्याने आवरणार नाही आहे ह्या गोष्टी, आपण काम करू, मी गुरूंना सांगते. मग ती व्यक्ती जशी आली म्हणजे येणार होती, त्या रूमचा ओनर जो होता, म्हणजे त्यांनी नवीनच ते शिफ्ट झालेले, वास्तूसाठी बोलवलं, आणि त्या रूमचा जो ओनर होता तो घाईघाईत आला एकदम. आणि त्याने पटकन तो वॉशरूममध्ये गेला, मी यूज करून येतो, काय चाललंय तुमचं, काय करतायत मग तुम्ही. मग हे लोक बोलले की बाबा हे लोक आम्ही बोलवलंय, वास्तू करतोय. तो बोलला असं अलाउड नाहीये पूर्ण इथे. पण प्रॉपर्टी तर ह्यांची, प्रॉपर्टीचं काहीच घेणं देणं नव्हतं त्याचा. तरी तो असं हे अडवणूक करत होता. तो निघून गेला. हे कुठली गोष्ट आहे पण? पुण्याची. गुरुजी आले. ठीक आहे. ते जसे त्यांनी पाय टाकला तेवढं बोलले की इथे कोणीतरी आता येऊन गेलंय का. असलं की हां आत्ताच तो माणूस येऊन गेला. कुठे गेला होता तो. सो त्यांनी वॉशरूमपर्यंत गेला होता म्हणे. ते गेले, त्यांनी खोदायला सांगितलं. खोदलं. आतमध्ये पॉलिथिन बॅग्समध्ये जनावरांच्या आतड्या ठेवलेल्या होत्या. कशासाठी?
ते काळा जादूचा प्रकार. त्याला कोणीतरी सांगितलं होतं की बाबा इथे असं काही पुरल्यानंतर खूप तुला काहीतरी देईल, लक्ष्मी प्राप्ती प्रगती होईल, होईल तुझी. प्रगती होईल. बापरे. सो त्या आतड्या काढून काढून फेकल्या. ती केस पण चालली, ती पण आता चालूच आहे. बापरे, तिथे पण केस. ऑब्व्हियसली असं मॅटर झाल्यानंतर पोलीस इन्व्हॉल्व्ह होतात ना, की जनावरांच्या आतड्या मिळत आहेत. म्हणजे लोक एकदम विकृत झाले खूप जास्त, म्हणजे सक्सेससाठी काही करतील ते. आता रिसेंटली द स्पिरिट हंटर्स बरोबर मी एक पॉडकास्ट केला हिंदीमध्ये. तो तुम्ही बघू शकता वरती लिंकमध्ये. तर ती सांगत होती की एक कपल होतं, मॅरिड नव्हते ते, गुजरातचे की काहीतरी होते बहुतेक, मला लोकेशन आठवत नाही आहे. तर त्या दोघांनी काय केलं की यक्ष आणि यक्षिणीची साधना करायची म्हणून त्यांची म्हणजे एक ठिकाणी गेले आणि मुलीने केली यक्षची साधना आणि मुलाने केली यक्षिणीची. अरे बापरे. पण ती 21 दिवसाची साधना आहे बरोबर, पण मुलाने ती कंप्लीट नाही केली. 44 डेजची साधना असते टोटल असेल, मला तर नंबर्स लक्षात नाही पण आहे. पण त्याने ती अर्धवट सोडली आणि हिने कंप्लीट केली. पण असं झालं, त्याने अर्धवट सोडल्यामुळे त्याला त्रास होत होता यक्षिणीचा आणि यक्षची तिला तिची साधना सफल झाली. त्याच्यामुळे तिला यक्षचं काय म्हणतात त्याला, शक्ती विक्ती वॉट एव्हर ती माहीत नाही तो शब्द काय आहे, ती मिळाली. तिला यक्ष मिळाला, पण मग ही यक्षिणी अर्धवट राहिली. त्याच्यामुळे त्या दोघांनाही भयंकर त्रास होत होता असं काहीतरी. मग त्या लोकांनी त्यांच्याकडे जे द स्पिरिट हंटर्स आहेत त्यांच्याकडे गेले. मग ती पण बगलामुखी देवी आहे ना, तिची साधक आहे. तर तेव्हा तिने काहीतरी रेमेडीज केली, मग काहीतरी हंडी एक बनवली आणि ती हंडी त्या झाडाखाली ठेवली एका आणि मग असं काहीतरी ते सॉर्ट केलं. पण ते दोघांचं लग्न होणार होतं ते तर नाही होणार आता, नाही झालं कधीच कोणासोबतच. ॲक्च्युली तसंच झालं. बिकॉज असं केल्यानंतर कोणत्याही एंटिटीला तुम्ही पुजता, इव्हन अघोर तंत्रामध्ये सुद्धा तुम्ही आणि ती एंटिटी म्हणा किंवा काहीही म्हणा, यू गेट फिजिकल. भले माइंडसेट किंवा समोरचा देवता आणि तुम्ही एकरूप होता. आणि त्याला जसं पंचमकार इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी आधी पण सांगितलं की बाबा मुद्रा, मैथुन इज इम्पॉर्टंट, मत्स्य, मास, मदिरा आहेत, ठीक आहे, मुद्राही आहेत. सो हे पंचमकार इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्याच्यात मैथुन येतं बरोबर. ठीक आहे, तुमच्या वासनांचं तुम्ही करू शकता. कपल फॉर्ममध्ये पण पूजा करतात शिवशक्तीची. बट जे शैविझमवाले आहेत लोक, त्याच्यात काही स्त्रिया आहेत त्या असं करतात. ठीक आहे, सो यू हॅव टू गेट फिजिकल विथ द डेटी. भले ते मानसिक असो, शारीरिक असो, कसंही असो, पूर्णपणे समर्पण. सो ते कधी लग्न नाही करत, संन्यास घेतात, असे भरपूर प्रकार. पण असं यक्षिणी किंवा अप्सरा साधना हे जे लोक करतायत हा मूर्खपणा आहे. बिकॉज त्याच्यानंतर तुम्ही कोणासोबत नाही राहू शकत. तुम्ही कम्प्लिटली त्या व्यक्तीच्या अंडरच असता. मग म्हणजे नाही जात किती काही केलं तरी. अप्सरा साधना त्याच्यात पण असंच, त्याची म्हणजे त्याला एक मुलगी आवडत असते पण ती त्याला भाव देत नसते. तर त्याला कोणीतरी सांगतं की अप्सरा साधना हो, म्हणून तो करतो. तर त्याला ती मुलगी येते परत, त्याला जे पाहिजे असतं ते त्याला मिळतं, म्हणजे तिचा टाईम वगैरे. पण नंतर असं रिअलाईज होतं की त्याचा जो फ्रेंड असतो तो सांगतो की हा एकटाच बडबडत असतो. इन शॉर्ट त्याला काही त्याची ती मैत्रीण मिळालेली नसते, ती अप्सराच तिचं रूप घेऊन येते. बट असं पण असतं ना की काही पिशाच वगैरे आहेत किंवा काही आहेत, हे पण त्यांचं रूप घेऊन येतात. सगळ्यात आधी हेच. आता टारो रीडर्स आहेत, ठीक आहे, एंजल कुठे आलं भाई? आर्कएंजल मायकल कोण आहे भाई? स्पिरिट आहे ती, बरोबर. गुड स्पिरिट्स आर देअर, बॅड स्पिरिट्स आर देअर. ते स्पिरिट्स तुम्हाला कार्ड्सनुसार सांगतायत. ओके, ठीक आहे, म्हणजे चांगले असं वाईटही असते. टारो ट्रेडिंग मध्ये असं असतं की तुम्ही कार्ड शफल करता, तुम्ही स्पिरिट्सना इन्व्हाइट करता. ओके, कार्ड शफल करताना. येस. ओके. आणि नंतर त्यांच्याकडून तुम्ही माणसंच मागून घेता. मग कसं काय येतं की अरे फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, अरे थर्ड पार्टी आहे, ते कळतं ना.
थोडं आपण चूज करतोय आपल्याला काय पाहिजे. नाही, इफ आपण जरी करत असलो, काही लोक देतात आपल्या समोर असे कार्ड्स पूर्ण ठेवतात आणि आपल्याला चूज करायला सांगतात, पण ते पण त्याच्या आधी कॅन्डल लावून ती प्रेयर केली जाते की बाबा स्पिरिट्स आहे, हे आहे, ते आहे, तुम्ही या आणि मला सपोर्ट करा. म्हणून जेवढे टॅरो कार्ड रीडर तू आजकाल बघशील त्यांचा पूर्ण फॅमिली बॅकग्राऊंड बकवास असणार आहे. इतके भांडणं, इतके क्लॅशेस, कोणीच हॅपी नाही दिसणार तुला. जे टॅरो रीडर त्यांची पर्सनल लाईफ घाण असते पूर्ण, कारण की हे सगळं करताना बऱ्याच एनर्जीज ते अट्रॅक्ट करतात, राईट. म्हणून क्रिस्टल्स वापरतात ते लोक, जास्त हार्म नको व्हायला. पण त्यांची मेंटल लाईफ पूर्ण घाण असते, रिलेशनशिप नाही टिकत. तुझा काय पर्सनल अनुभव आहे याच्यावरती? माझा पर्सनल, मी जेव्हा स्टार्टिंग केलं ना रीडिंग, मला पहिले असंच होतं की बाबा पत्ते वित्ते पिसायचे आपल्याला नॉर्मल, बाबा आपण करून तसं न्यूरोलॉजी वाईज आपण नॉर्मल सांगतो लोकांना. मी स्टार्ट केलं, ठीक आहे. पहिल्या दिवशी मला इतका हेवीनेस जाणवला. मी 3 लोकांची रीडिंग केली फक्त. सो हेवीनेस एक असतं की आपलं डोकं जड होतंय, डोळे जड होत आहेत, अंग जड होतंय. म्हटलं भाई हे काय होतंय. त्याच्यानंतर मग मी गुरुजींना विचारलं, भाई असं होतंय, काय करू. लाईक कोणी सांगितलं रिकामे कामं करतात. म्हटलं करायचे, काळाची गरज आहे भाई, ती लोक येतात आपल्याकडे त्याच्यामुळे जास्त. इज लाईक एक काम कर, सॉल्ट वॉटरने आंघोळ कर आणि नंतर दहीने पण आंघोळ कर. ओके म्हटलं ठीक आहे, केलं बाबा. नंतर काय, नंतर थोडं बेटर वाटलं. आणि लाईक की जेव्हा पण तू ते करशील ना, तेव्हा एक तर आलम तुझ्या जवळ ठेव, फिटकरी आपली, आणि किंवा तू एमेथिस्ट वगैरे ठेव. ओके, त्याच्याने ते जरा त्यांच्याकडे अब्झॉर्व होईल, तू जरा शांत राहशील. म्हटलं ठीक आहे फाईन. बट ते पण होत नाही झालं. माझ्या घरात डायरेक्ट भांडणं सुरू झाले. बापरे. म्हणजे माझे मम्मीचे कधी वाद नव्हते होत आधीपासून. सो अचानक ते सुरू केल्यानंतर ना माझे मम्मीचे खूप वाद व्हायला लागले, जोरात भांडणं एकदम असे. मी खूप चिडायची, हायपर व्हायची. मम्मीज लाईक किती मला मारायची विरायची. म्हटलं बाई काय चालू आहे आपल्या घरात, असं एकदाच झालं. म्हटलं बाई जास्तच चालू आहे. म्हणजे रोज असं शाब्दिक व्हायचे, पण तिने मला मारल्यानंतर मला कळलं ना की भाई अचानक कसं काय मारलं आपल्याला, एवढं पर्यंत कसं काय झालं. सो मग मी थोडासा रिसर्च केला की भाई टॅरोचं काय सीन आहे, याच्यामुळेच प्रॉब्लेम होतोय काहीतरी. ओके ठीक आहे, बिकॉज दुसरं काहीच नाही घरात ज्याच्यामुळे प्रॉब्लेम होईल. सो त्याच्यानंतर मला कळलं की बाबा त्या टॅरोमध्ये स्पिरिट्स असतात. त्या पण बिकॉज आधी जेव्हा ते सुरू झालेलं होतं तेव्हा राण्या खेळायच्या, राण्या स्पिरिट्सना इन्व्हाइट करायच्या आणि ते कार्ड्स फक्त खेळायच्या त्या. नंतर फॉर्च्यून टेलिंग वगैरे ते त्याच्यानुसार सुरू झालं. स्पिरिट्स त्यांना सांगायचे की आता काय होणार आहे, तुमचा नवरा इथे आहे का, काय होतंय. बापरे. हां, त्यांनी ते सोडून दिलं आणि ते आपण अडॅप्ट केलंय. सो हे विच क्राफ्ट म्हण, हे म्हण, ते सगळं फालतूगिरी आहे. ते नाही करायला पाहिजे, त्याच्याने खूप हार्म होतं. जो माणूस सिंगल राहतो किंवा एकटा आहे ना, तो त्याला फॅमिली नाही, कोण नाही, एकटा माणूस आहे, संन्यासच घ्यायचा. या सगळ्यात पडायचं म्हणजे संन्यास घ्यायचा. मग तू संन्यास घेतला नाही. मला कळलंय की कुठे काही नाही करायचं किंवा थांबायचं, कुठे पॉज घ्यायला पाहिजे. हा, तेव्हा मी तंत्रामध्ये नव्हते. आता मी जसं साधना मार्गांमध्ये आले ना की कर्म तुमचे हळूहळू निघून चाललेत. बरोबर आहे. येस, त्यामुळे मला आता त्रास नाही होते काहीच. घरी शांत एकदम. बगलामुखीची उपासना सुरू आहे. अच्छा, तू पण आहे का? प्रत्येक ॲस्ट्रोलॉजर जो आहे किंवा कोणी आहे तो करतो तिची उपासना. ओके. हे 10 देवींमधली एक देवी. 8वी देवी आहे. 8वी देवी. आणि ती स्तंभांसाठी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ज्यांच्या घरात असा प्रॉब्लेम होतो ना की बाबा भूतच आहे, लोकांना प्रेतच दिसतंय, जळलेले लोक राहत आहेत, दिसतात लोकांना रात्रीचे, पुन्हा येतात, दिसत असेल. हां. सो त्यांचा फोटो जरी तुम्ही घरात लावला, साऊथची देवी आहे ती, साऊथ डिरेक्शनची देवी आहे ती. बिकॉज ती जिथे आहे, लाईक नलखेड्यामध्ये पण एक आहे आणि एक हिमाचलमध्ये पण आहे, कांगडामध्ये. सो दोन्ही स्थानामध्ये स्मशान आहे. स्मशानात मंदिर आहे. ओके. स्मशान निवासिनी म्हणतात तिला. सो ती जे लाईक विष्णूंनी तिचं आवाहन केलेलं जेव्हा दैत्य खूप जास्त प्रॉब्लेम देत होते, सो ते थांबवते ती सगळ्यांना, की वाईट थांबवते, भूत प्रेत थांबवते, शोषून घेते. बरोबर. निगेटिव्ह एनर्जी सगळी अब्सॉर्ब करून घेते. पितांबरा म्हणतात बिकॉज तिचं नॉलेज अफाट आहे आणि ॲस्ट्रोलॉजर्ससाठी सपोर्टिव्ह आहे ती. म्हणजे खूप उग्र देवी आहे ती, म्हणून. ओके. तिला असं सांसारिक लोक नाही पूजू शकत. संन्यासी पाहिजे. नाही, नॉट संन्यासी, बट ती व्यक्ती मॅरिड नसावी. इफ असेल तर मग त्या दोघं सेम पेजवर असावेत, दोघंही साधना वगैरे करतात, असे वाले दोघं जण. एक कॉर्पोरेटमध्ये एक साधना करते, असं नाही चालू शकत भाई, मग प्रॉब्लेम येतात. नाही, ते स्पिरिट हंटर्स बोलली ना मी तुला. येस, ते दोघं पण करतात. कारण तू आता बोलले ना, मला असं थोडा प्रश्न पडला की अरे, मग मला आठवलं की नाही, ते दोघं पण ह्याच फील्डमध्ये आहेत. हां, म्हणून ते सोबत असतील. घोस्ट हंटर आहेत.
हां, म्हणजे म्हणून ते सोबत असतील, काहीतरी करत असतील बिना करता माणूस. इफ तू म्हणते ते बगलामुखी साधक आहेत किंवा ते करतायत, सो मग ते दोघं करत असतील. हो, आणि ती हिमाचलची, ते उत्तराखंडची आहे. तिकडे टेम्पल तिकडेच आहे ना उत्तराखंडला. हो, कारण कसं आहे ग, आता असं भरपूर होतं की कोण फेक कोण रिअल काहीच कळत नाही. भरपूर आयडेंटिफाय करायचे ऑप्शन्स. म्हणजे आता त्या येऊन गेल्या, पण तू जसं जसं काय सांगते तर मी मॅच करते, जस्ट माझ्या नॉलेज. मी सांगते की भाई, जर तुमच्याकडे कोणी सांगत असेल 1.5 लाख रुपये द्या, मी भूत काढून देते स्मशानात जाऊन, तर प्लीज जायचं नाही. दिस इज द स्कॅम. ठीक आहे, ऍक्च्युली जिकडे पैशाचा प्रश्न आधी येतो. नाही, पैसे लागतात, ठीक आहे, असं नाही की नाही लागत आहे, पण ती व्यक्ती जर तुम्हाला सांगते की अर्धे कॅश द्या मला बाहेर जाऊन, किंवा वेगळंच पेमेंट मेथड वेगळं आहे, प्रूफ नाहीये काही, आणि अशा गोष्टी आपण सांगू नाही शकत लोकांना की बाबा अरे मी याच्या गोष्टीसाठी पैसे दिले, अरे मी माझ्या वशीकरण करायसाठी पैसे दिले, आणि लोक करतायत असं. करत असतील. हां, सो मग काय करायचं बाबा, गुगल करा. शतचंडी पाठ आहेत, नवचंडी पाठ आहेत. हे केल्यानंतर आय डोंट थिंक सो कोणती भूतबाधा किंवा काही तुमच्या मागे असणार आहे. सो आधी गुगल करायचं की काय बाबा. आणि मी रिसेंट आता तुला बघितलं होतं रीलमध्ये, तर तू एवढी फिरली आहेस, मी बघितलं तू बऱ्याच ठिकाणी गेलीस. हां, मी उत्सुक होतेस ऐकायला आणि विचारायला. ओके, तुझे अनुभव सांगा. सगळ्यात इम्पॉर्टंट, तंत्र साधण्यात आल्यापासून भरपूर वेगवेगळे अनुभव येत आहेत. पर्सनल लाईफ काय नाही आपलं, ठीक आहे, काहीच नाही आहे. त्याच्यानंतर कसं म्हणजे आपोआप लोक निघून जातात तुमच्या लाईफमधून. बरोबर. भले फ्रेंड्स असू देत, भले तुमचा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड काही सीन असेल तो असू दे, सगळे आपोआप निघून जातात. बिकॉज तुम्हाला कर्मा क्लिअर करायचे तुमचे, आणि तिथपर्यंत जायचं आहे. 9 to 5 जॉब करायसाठी आपण आलेलो नाही आहोत. बरोबर. सो गणपती साधना सुरू होती. त्याच्यानंतर अचानकपणे महाकालचा बुलावा आला, आणि तो बुलावा येतो. हो, स्पेसिफिक लोकांनाच येतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आणि प्रत्येक शक्तिपीठ जे आहे, फॉर एक्झाम्पल कामाख्या म्हण किंवा बगलामुखी म्हण नलखेड्याचं, यांचा ना सुरुवातीला भैरव आहे. आधी भैरव, मग देवता. बरोबर, ठीक आहे, मग ती शक्ती. सो कामाख्याला उमानंद भैरव म्हणून टेम्पल आहे, तसं उज्जैनला महाकाल टेम्पल आहे. ठीक आहे, तिकडे आम्ही जेव्हा पहिल्यांदा गेलेलो तेव्हा माझं दर्शन 2 मिनिटात झालं. वा, खूप गर्दी नव्हती, गर्दीच नव्हती. पाऊस पडायला लागलेला सुरुवातीला, आणि मी अचानकपणे गेले, आणि व्हिडिओ पण काढला मी की भाई कोण नाही मंदिरात, आम्ही तिघीच आहेत ज्या लोक ट्रिपला गेलेत, आणि खूप सुंदर दर्शन झालं. त्याच्यानंतर जेव्हा आत्ता मी रिसेंटली गेले तेव्हा नागचंद्रेश्वर, जे वर्षातून एकदाच उघडतं ते टेम्पल, 3rd फ्लोअरला आहे महाकालच्या. ओके. सो तिथे दर्शन झालं. आता जेव्हा मी रिटर्न आलेले, असं म्हणतात की 43 डेजमध्ये तुमची पूर्ण लाईफ चेंज होते. सो आधी मी खूप जास्त ऑक्युपाईड होते नको त्या गोष्टींमध्ये, म्हणजे नको त्या लोकांमध्ये. ते लोक विदिन द वीक माझ्या लाईफमधून गायब झालेत. माझं गॉड कॉम्प्लेक्स असलेला मित्र गेला. काय? गॉड कॉम्प्लेक्स असलेले माझे मित्र बाजूला झालेत. भरपूर काय काय झालंय. सो लोकांना मी बरबाद होताना बघितलं माझ्या डोळ्यासमोर, की खरंच हे म्हणजे बाग बिचिंग जे करतात, अचानक त्यांचं वाईट होतंय, आपल्याला दिसतंय, आणि ते सॉरी म्हणतायत येऊन की सॉरी आम्ही असं केलं तुझ्यासोबत. तुला काही करायची गरजच काहीच नाही गरज पडली. आणि माझं असं होतं की जेव्हा पण आपण जातो महाकाल टेम्पलला, तर तिथे काहीतरी आहे, आणि माझे गुरुजी तिथेच राहतात. सो खूप भारी वाटतं तिथे जाऊन, मला वेगळे एक्सपिरियन्स येतात. आणि एकदा ना एक व्हिडिओ मी काढलेला बगलामुखीचा ॲक्च्युली. सो ते मला स्वप्न पडलेलं रात्री, आणि तेच मी दुसऱ्या दिवशी एका पॉडकास्टला बोलले. तर मंदिर प्रशासनाचा फोन आलेला. ओके, घाबरवू नका, तुमच्यावर केस करू आम्ही म्हणून. ठीक आहे. सो तो एक्सपिरियन्स वेगळाच होता, पण आता मराठी भाषेत बोलतोय त्यामुळे काही वाटणार नाही एवढं. तू एक्झॅक्टली प्लेस मेन्शन करू, प्लीज नाही मेन्शन करत, पण त्या मंदिरात असं आहे, मला स्वप्न पडलं रात्री की त्या मंदिरात ना डेड बॉडी फेकली जाते. बापरे. ठीक आहे, आणि लोक जोरात जोरात जयघोष करतायत देवाचा. फेकल्यानंतर दुसऱ्या दिवशी देवी त्याचं रक्त शोषून घेते, म्हणजे रात्रभर देवी त्याचं रक्त शोषून घेते. ठीक आहे, आणि दुसऱ्या दिवशी ते लोक येतात, ती डेड बॉडी उचलतात आणि ती बाहेर घेऊन जातात. त्याचे चांगले व्यवस्थित विधिवत अंत्यसंस्कार होतात, आणि त्याचं जे भस्म असतं ते वापरतात, म्हणजे ते महाकाललाही वापरतात असं म्हणतात. ठीक आहे, असं म्हणतात. सो हे मला स्वप्न पडलेलं. मग मला एकदम असं की सगळ्यांना तो विचारत होती तिकडे, जेवढे लोक होते की भाई असं असं स्वप्न पडलं, हे खरं आहे का, हे खरं आहे का. तर ते मला म्हणायचं की तुला कोणी सांगितलं. म्हटलं मला स्वप्न पडलं.
आणि ह्यावेळी जेव्हा मी त्या टेम्पलला गेले, आता हे झालं 2 महिन्याचा आधीचा पिरियडमध्ये हे सगळं कांड करून बसले मी. त्यांचा फोन बिन येऊन गेला की बाबा असंच काय तसंच काय. म्हटलं बाई ठीक आहे, सॉरी, काढते मी ते सगळं, बट हे नक्की खरं आहे का नाही. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हे शहरच एवढं इनडेप्थ आहे ना, याच्यात भरपूर काय चालतं, तुला कळणार पण खूप रहस्यमय, खूप रहस्यमय आहे. म्हणजे दुनियामध्ये काही होऊ दे, पण या सिटीमध्ये कधी काय होत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल उज्जैनमध्ये नाही आहे ते टेम्पल, ठीक आहे. सो मला असं सांगितलं की उज्जैनमध्ये म्हणजे अख्ख्या दुनियेत काही होत असेल, पण उज्जैनमध्ये कधीच ते संकट नाही येणार, कोणतंच संकट नाही येणार. आजपर्यंत आपण उज्जैनची कधीच कोणती बातमी ऐकली नाही आहे. बिकॉज ते गाव खूप एकत्र आहेत ते लोक, असं पण म्हणू शकतो आपण. आणि काहीतरी चमत्कारिक नक्की आहे तिथे. ओके. सो मी आत्ता जेव्हा त्या दुसऱ्या टेम्पलला गेलेले तेव्हा खूप छान स्वागत केलं त्यांनी माझं. मला वाटलं मारतील बिरतील, ठीक आहे, पण खूप छान स्वागत केलं त्यांनी माझं. आणि भरपूर खूप मस्त होतं ते आत्ताचं एक्सपिरियन्स माझा. सो असं सगळं आहे. पण लाईफ खूप वेगळ्या टर्न. त्याच्यानंतर मी त्या टेम्पल नंतर भरपूर पॉडकास्ट केलेत. हां, ग्रोथ होतीये. म्हणजे इफ तुम्ही या साधना पद्धतींमध्ये येता, सगळ्यात आधी तुमचे फायनान्सेस नीट होतात, तुमचं सगळंच काही ठीक व्हायला लागतं. आधी पैसा आपोआप येतो, त्याच्याने आपण सुखसुविधा खरेदी करतो. मग जेव्हा तुम्ही फुल्ली रेडी असता तेव्हा बटुक भैरव जे आहेत, जे भैरव टेम्पल, ऑब्व्हियसली महाकाल इज भैरव, सो ते आधी येतात. आणि त्यांना पूजायचे काही रूल्स नाही आहेत, बिकॉज सगळ्यात आधीच त्यांनी एक रूल मोठा तोडलाय, ब्रह्महत्या. ओके. सो त्यांना पूजताना खूप जास्त लक्ष द्यावं लागतं. तू ते रील बघितलंय, त्याच्यामध्ये आहे बघ, तो माणूस म्हणतो अगं तुमको भैरव को देखना है, तुम एक काम करू. म्हणजे ते त्याच्याकडे दारूची जी बाटली असते ती मंदिरातून उचलून आणायची, त्याला चढवलेली भैरव टेम्पल म्हणून. नाही पाहिली नाहीये, पण तू सांग मला. तो भैरव रिटर्न तुमच्या घरी येतो घ्यायला, ती घ्यायला, की जिथून आणली तिथं ते परत ठेवून दे, माझा प्रसाद होतो. आणि ते खरं आहे. कोणी एक्सपेरिमेंट करू नका. इच्छा असेल तर 4-5 लोकांना जवळ घेऊन करा, ठीक आहे. सो असं होतं. ओके. आणि क्विक आहे ते खूप जास्त, पूर्ण लाईफ तुमची भैरव चेंज करून टाकतो. उग्र आहे रूप आहे, आपण सौम्य रूप पूजायचं बटुक भैरवचं, तर ते खूप सगळं व्यवस्थित देतं तुम्हाला. आणि जेव्हा तुम्ही रेडी असाल, म्हणजे नॉर्थमध्ये असं आहे की कोणतीही स्त्री गेली ते असंच म्हणतात की तुम्ही लाईक प्रत्येक स्त्री भगवती का रूप आहे नॉर्थमध्ये, ठीक आहे. आणि प्रत्येक माणसामध्ये शिव आहे, म्हणजे प्रत्येक मुलामध्ये शिव आहे, ठीक आहे. सो आपण तिथपर्यंत आपला कॉन्शियसनेस वाढवला किंवा आपल्यामधला फेमिनाईन थोडासा जागं केलं, बिकॉज आपल्यामध्ये दोन्ही आहेत ना, मॅस्क्युलिन पण आहे, फेमिनाईन पण आहे. सो त्यांना ॲक्टिवेट करणं खूप इम्पॉर्टंट. विदाऊट शिव शक्ती काहीच नाही आहे, आणि शक्तीशिवाय शिव काहीच नाही आहे. सो म्हणून भैरवची पूजा केली जाते, बिकॉज भैरव ज्ञान स्तोत्र आहे, बरोबर, देवीचं रक्षा कवच आहे. त्यानंतर तुम्ही हायर सेल्फला जाणार तुमच्या, असं. बिकॉज एनलाइटमेंट फेज 30 मोस्टली 29 to 32 पर्यंत येतो लोकांना. तुम्ही गुरु नानक चेक केलं, विवेकानंद चेक केलं, परमहंस चेक केलं, सगळ्यांचं तेवढं तेच आहे भाई. मी चेक केलं 29 ते 32 पर्यंत मिळेल. असं आहे. भयानक गोष्टी सांगितल्यास तू आम्हाला. येस, मी तर घाबरली आहे थोडीशी, पण मला मज्जा खूप आली. येस, पण मला खूप आवडतात भूताच्या गोष्टी ऐकायला. भूताच्या, काळा जादूच्या, माणसंच भूत होत लागली आता काय. ऍक्च्युली तू जे अनुभव सांगितले त्याच्यात तर ऍक्च्युली खरं भूत माणूसच आहे. खूप विकृत लोक आहेत, खूप भयानक. बाय द वे, तुझा नवीन पॉडकास्ट आला आहे, त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि पुन्हा भेटू आपण. नक्की पुन्हा करू वेगळ्या टॉपिकवर. आय विश की तू पार्ट असशील त्याचा, तुझ्या पॉडकास्ट शोचा. नक्की येईन, नक्की. आणि आपण पुन्हा भेटू, अजून नवीन चमत्कारिक गोष्टी घेऊन भेटू. येतील बाबा क्लायंट्स असे विचित्र काय काय सांगणार आहे, तेव्हा मी नक्की येईल परत. चालेल. खूप छान वाटलं विद्या. थँक्यू सो मच. थँक्यू.